महत्त्वाची अपडेट समोर येते। मनुस्मृती विरुद्ध आता समता परिषदेचं हे आंदोलन सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जोरदार घोषणाबाजी या सगळ्यांतर्फे केली जाते। मागच्या दाराने शालेय शिक्षण अभ्यासक्रमामध्ये लागू केलेली आहे। बऱ्याच जणांना माहित नाही मनुस्मृती हे काय पुस्तक आहे। मनुस्मृती हे मनु नावाच्या ब्राह्मणाने लिहिलेलं मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम यासाठी घेत आहोत, कारण म्हणूनच पहिल्यांदा सांगितलेलं आहे की स्त्री आणि पुरुषांचा जन्म हा ब्राह्मणाच्या मुखातून म्हणजे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिजित सोदावणे यांच्याकडून। अभिजित, काय सांगाल या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, त्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे आणि विशेष म्हणजे छगन भुजबळांचे हे कार्यकर्ते असल्याचंही कळतंय, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, काल स्वतः छगन भुजबळ यांनी या ठिकाणी मनुस्मृती विरोधात भूमिका घेतलेली होती। जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेचं समर्थन केलेलं होतं आणि आता समता परिषदेचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि आता मनुस्मृतीचं दहन या ठिकाणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून केलं जातं। या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर समता परिषदेचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता या दृश्यांमध्ये आपण पाहिलं तर मनुस्मृती ग्रंथाचं दहन या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेलं आहे। सुरुवातीला ग्रंथाच्या प्रती पानं जी आहे ती पाडण्यात आली आणि त्यानंतर मग या ठिकाणी मनुस्मृती ग्रंथाला पेटवून देण्यात आलेला आहे आणि जोरजोरात घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून सध्या या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। काल ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांचं समर्थन केलं होतं आणि त्यानंतर आता समता परिषदेकडून देखील आता ही भूमिका घेण्यात आलेली आहे। शालेय अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचे श्लोक हटवावे, मनुस्मृती हटवावी अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आणि शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हे सगळं आंदोलन समता परिषदेकडून सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी नक्कीच धन्यवाद अभिजित, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय या दृश्यांच्या माध्यमातून समता परिषदेकडून मनुस्मृती विरोधी आंदोलन होत आहे आणि या ठिकाणी मनुस्मृतीच्या या ग्रंथाचं दहन केलं गेलं। आपण पाहतोय खरं तर छगन भुजबळांनी याच संदर्भात काही वेळापूर्वी वक्तव्य केलेलं होतं। मनुस्मृतीचं दहन करण्यासंदर्भात, मनुस्मृतीला विरोध करण्यासंदर्भात छगन भुजबळांनी आवाहन केलं होतं आणि खरं तर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा याला विरोध करावा असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांचे हे कार्यकर्ते असल्याचं या ठिकाणी कळतंय।